राधिकाने दिवसभराची कामे आटपली. उद्याच्या नाश्त्यासाठी डोश्याचे पीठ ठेवले, कपडे इस्त्री केले, कडधान्य भिजत घातले, कांदा कापून फ्रीजमध्ये ठेवला. सगळा किचन आवरून तिने लाईट बंद केले आणि तिने आपला मोर्चा हॉलकडे वळवला. हॉलमध्ये पसारा तर जणू काय तिची वाटच बघत होता. पण बघून एवढी चिडचिड झाली. तरी पण बोलले की भांडण होतात म्हणून तिने सगळं आवरलं. दरवाजा खिडक्या लॉक करून ती पुन्हा झोपायला निघाली. पण पुन्हा काहीतरी चुकल्यासारखे वाटले म्हणून मागे फिरली. राधिकाचा 20 वर्षाचा मुलगा अयान शांत झोपला होता. त्याला एकदा पाहिले आणि ती झोपायला निघाली. कौस्तुभ, राधिकाचा नवरा, तिची वाट बघत बेडरूममध्ये पुस्तक वाचत बसला होता. राधिका बेडरूममध्ये आली. तिने दरवाजा बंद केला. थोडा बेडरूम आवरला आणि ती बेडवर झोपली. कौस्तुभनेही राधिका आलेली पाहून पुस्तक बाजूला ठेवले आणि तो अंथरुणावर पडला. सगळं आवरता राधिकाला झोपायला 12:30 झाले होते. राधिकाने कौस्तुभच्या मिठीत डोके ठेवले आणि झोपली सुद्धा. दिवसभराच्या ताणाने थकव्यामुळे ती लगेच गाढ झाली. कौस्तुभला हे पाहून खूप वाईट वाटलं आणि राग पण आला. आजकाल हे रोजच झालं होतं. रात्री राधिका खूप लगेच झोपत असे. तिने चिडून राधिकाला बाजूला केले आणि तो पाठ फिरवून झोपला. राधिकाला झोपेत याची जाणीव आणि कल्पनाही नव्हती. सकाळी 10:30 वाजता राधिका उठली. तिने नेहमीप्रमाणे सगळं आवरलं. बापले आपापले डबे घेऊन निघाले. तीही ऑफिसला निघाली. राधिका एका उच्च कंपनीमध्ये मॅनेजर पोस्टवर होती. रोज कामाचा ताण, हेडलाईन्स यात तिचा जीव ओढून निघत होता. पुन्हा ऑफिसमधून निघताना आत्ता घरच्या जेवणाची तयारी आवराआवर होतीच. राधिकाचं हे रुटीन होतं. आज पण नेहमीप्रमाणे राधिका सगळं आवरून झोपायला आले. कौस्तुभ वाट बघत होता. राधिकाला हे माहीत होतं की हा माझी वाट बघत आहे. पण त्याच्या प्रणय क्रियेकडे त्याला प्रतिसाद देण्याची इच्छा आणि ताकद दोन्हीही नव्हती. ती आज पण पुन्हा बेडवर पडताच तोंड फिरून झोपून गेली. कौस्तुभला खूप वाईट वाटले. काय प्रॉब्लेम आहे काहीच कळत नव्हतं. आधीची उत्साही राधिका हरवली होती. माझ्यावर भरभरून प्रेम करणारी आणि मी ऑफिसमधून कितीही उशीर आलो तरी बेडरूममध्ये माझी वाट बघत बसणारी, माझ्यासाठी तयार होणारी ती माझी राधिका कुठेतरी हरवली आहे. कौस्तुभला सगळं कळत होतं. पण विषयाला हात घातला तर उगाच वाद होणार म्हणून तो गप्प बसत होता. पण आज त्याने न राहून विषय काढायचे ठरवले. राधिका पाठ फिरवून झोपली होती. त्याने तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला प्रेमाने स्पर्श केला. त्याला वाटलं त्याने कदाचित ती मोहरून उठेल, आपल्याला प्रतिसाद देईल. पण तसे काहीच झाले नाही. तरीसुद्धा त्याने आपली प्रणय क्रीडा चालूच ठेवली. कौस्तुभला तिच्यावर जबरदस्ती करायची नव्हती. पण एक नवरा बायकोच्या नात्यामध्ये ती जवळीकता असावी ती साधण्याचा प्रयत्न करत होता. प्रेमाचा वर्षाव करत होता. पण त्याला वाटले की आपण फक्त एका बाहुल्यासोबत सगळं करत आहोत का? राधिका मेलेल्या माणसासारखी फक्त पडून होती. तिच्याकडून कोणतीही प्रतिसाद येत नव्हता. कौस्तुभला खूप वाईट वाटले. त्याचा राग उफळून आला होता. त्याने तिला तसेच सोडले आणि तो उठला. त्याने लाईट लावली. राधिकाला आवरायला सांगितले आणि म्हणाला, राधिका मला तुझ्याशी बोलायचंय. राधिका ही काही झोपलेली नव्हती. ती सगळं अनुभवत होती. गेल्या 15-20 मिनिट कौस्तुभने केलेले प्रयत्न तिला कळत होते आणि ती त्याला प्रतिसाद देऊ शकत नाही हेही तिला कळत होतं. तिने टेबल लॅम्प लावला आणि ती उठून बसली. तिला आज कळून चुकले होते. इतक्या दिवसापासून रोखून धरलेला कौस्तुभच्या सहनशक्तीचा बांध आज फुटणार होता. कौस्तुभ हा शांत स्वभावाचा माणूस आहे. पण आपल्या बायकोकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशी एकच अपेक्षा होती. तोही तिला काही कमी पडू देत नसे. वेळोवेळी त्याचं प्रेमही तो बोलून दाखवत असे. तिच्यासाठी गिफ्ट आणणं, 4 चौघात मान देणं, ठरलेले दिवस लक्षात ठेवणं असं सगळं करत होता. त्याने तिला ऑफिसमध्ये मुक्तपणे काम करता यावे यासाठी घरातही कामासाठी बाई ठेवली होती. तिला वेळ देण्यासाठी त्याने त्याच्या कामाचाही व्यवस्थित नियोजन केले होते. मग कुठे चूक झाली हा विचार करून वेळ लागायची पाळी आली होती. कौस्तुभवर खूप वेळ असं शांततेत गेला. शेवटी न राहून राधिकाने बोलायचे ठरवले. राधिका म्हणाली, कौस्तुभ, मला नाही माहीत असं का होतं. मलाही तुझ्याबद्दल तेवढ्याच फिलिंग्स आहेत. माझं आजही तुझ्यावर प्रेम आहे, खूप होईना आधीपेक्षा अधिकच. पण मला माहीत नाही असं का होतं. कळतही नाही. मला हे वाटतं 4 चौघांसारखं आपलंही आयुष्य सुखाचं असावं. पण मला ते
वैवाहिक सुख तुला देता येत नाही आहे. तू जवळ आलास की मला किळस वाटते. माझी चिडचिड होते. मला सगळं नकोसं वाटतं. मला या क्षणी हवं असं वाटतं असेल तो एका क्षणात नकोसं वाटतं. माझी चिडचिड होते. मग तुला वाईट वाटतं आणि मलाही. राधिका आता रडवलेल्या सुरात बोलत होती. राधिका पुढे म्हणाली, कळतंय मला की मी सगळ्या सीमा पार केल्या आहेत, पण मला कळत नाही की मी काय करू. मला पण त्रास होतोच आहे ना. तुला गमावण्याची एक अनामिका भीती माझ्या मनात ठाम मांडून बसली आहे. माझ्या या अशा वागण्यामुळे कदाचित मी तुला गमावून बसेल, पण माझ्याकडे काहीच त्याच्यावर सोल्युशन नाही आहे. मला माहीत आहे हे असं होणार, म्हणूनच मी झोपले होते. कौस्तुभला तिचा रडवलेला चेहरा आणि तिला होणारा त्रास बघून आत्ता या दोघांचं त्याला वाईट वाटू लागलं होतं. त्याने स्वतःला थोडे शांत केले. तो राधिकाजवळ गेला. तिचा हात हातात घेऊन तिला म्हणाला, तू आधी शांत हो. तुला त्रास होत आहे का? ऑफिसचं काही टेन्शन आहे का? असं काही की जे तू मला सांगू शकत नाही आहे? राधिका त्याच्याकडे फक्त बघत होती, कारण फक्त त्याच्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडेच नव्हती. तरी पण ती हुंदका गिळत म्हणाली, नाही रे, ऑफिसला टेन्शन नेहमी असतं, त्यामुळे असं कधी होईल असं मला नाही वाटत. आणि त्रास म्हणशील तर मलाच माहीत नाही काय होतं. काहीच कळत नाही आहे. मला नक्की काय होतं तेच माहीत नाही आहे. त्यामुळे तुला तरी काय सांगू. आत्ता या सगळ्यांचाच मला कंटाळ यायला लागला आहे. पण माझ्या मनात नाही असं काही मला करताना नाही आवडत. माझी इच्छा असते कौस्तुभ. राधिका समजावण्याच्या स्वरात बोलत होती. कौस्तुभकडे पण काही याचं उत्तर नव्हते. कौस्तुभ राधिकाला म्हणाला, जाऊ दे. सॉरी राधिका, तू झोप. उगाच माझी चिडचिड झाली. आपण सकाळी यावर सविस्तर बोलू. मीही सुट्टी काढतो, तूही सुट्टी काढा. तुला जर खरंच काही त्रास होत असेल तर आपल्याला त्यावर उपाय करणं गरजेचं आहे, कारण तुझी झालेली अशी घुसमूट मलाही बघवत नाही आहे. राधिकाचे डोळे भरून आले होते. आपल्याला काही झालं तरी नसेल ना? असं का होतं याचे उत्तर तिला हवे होते. राधिका कौस्तुभला म्हणाले, ठीक आहे, मी टाकते सुट्टी. बघू आपण काय ते. कारण मलाही हा चांगला झालेला संसार आणि गमवायचा नाही आहे. आणि आपल्या या भांडणाचा अयांवर परिणाम झाला तर ते आपल्याला खूप घातक ठरू शकतं. कौस्तुभलाही तिचं म्हणणं पटलं. तिने लाईट ऑफ केले आणि दोघेही झोपले. राधिका नेहमीप्रमाणे उठली. तिने सगळे आवरले आणि आज ऑफिसला जायचे नसल्यामुळे फक्त आयांच्या डब्याची तयारी केली. अयान कॉलेजसाठी निघाला. त्यालाही थोडे विचित्र वाटले. आज हे दोघे घरी कसे पण? मोठ्यांचं काहीतरी असेल असे समजून तोही गप्प बसला. अयान गेल्यावर राधिका आणि कौस्तुभने बोलायचे ठरवले, कारण त्याच्यासमोर हे विषय काढून दोघांनाही ॲकवर्ड फील होणार होतं. अयान गेल्याबरोबर कौस्तुभ राधिकाला म्हणाला, राधिका तयार हो, आपण एका गायनाकॉलॉजिस्टकडे जाणार आहोत. राधिकाला कळलेच नाही हा असं का म्हणतोय. गायनाकॉलॉजिस्ट आणि आत्ता? राधिकाच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह कौस्तुभने ओळखले. कौस्तुभ म्हणाला, काही काळजी करू नकोस. माझा एक मित्र गायनाकॉलॉजिस्ट आहे. आपण त्याच्याकडे जाऊ. मी त्याच्याशी हा प्रॉब्लेम सगळा डिस्कस केला आहे. त्याने मला येऊन भेटायला सांगितले आहे. तुलाही सोबत आणायला सांगितले. कदाचित यावर काही उपाय निघेल. राधिका अजूनही संभ्रमात होती, पण हे कुठेतरी थांबवायला हवं म्हणून राधिकाही तयार झाली. कौस्तुभनेही आवरले आणि दोघेही निघाले. साधारण 1-1.5 तासाने ते क्लिनिकला पोहोचले. घराजवळ जाता आले असते, पण राधिका किती मौन मोकळेपणाने बोलू शकेल काय माहीत, म्हणून कौस्तुभने मित्राकडे जायचे ठरवले. 2-4 पेशंट नंतर राधिका आणि कौस्तुभ आतमध्ये गेले. प्रशस्त असे नावाजलेल्या डॉक्टरचे क्लिनिक होते. पेशंटची पण वर्दळ होतीच. राधिकाने कौस्तुभला पाहून डॉक्टरने स्मित हास्य केलं. डॉक्टरांना पाहून कौस्तुभ उत्साहात म्हणाला, हॅलो मित्रा, कसा आहेस? खूप दिवसांनी भेटल्यास. डॉक्टर म्हणाले, मी मस्त चालू आहे. तू बोल, कसा आहेस? कौस्तुभ म्हणाला, मी पण ठीक आहे. ही माझी वाईफ राधिका आणि राधिका हा शरद. डॉक्टर म्हणाले, हॅलो राधिका, बसा, बोला, मग काय होतंय? कौस्तुभ आणि राधिका चेअरवर बसले. राधिकाला खूप टेन्शन आले होते आणि ते तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत पण होते. शरदने पाण्याचा ग्लास पुढे करत राधिकाला म्हणाला, निश्चिंत होऊन बोला. मी पेशंट गायनाकॉलॉजिस्ट आहे आणि
सेक्सॉलॉजिस्ट पण आहे. तो कौस्तुभचा मित्र आहे म्हणून थोडा ॲकवर्ड वाटून घेऊ नकोस. घाबरू तर अजिबात नकोस. तुझ्या बोलण्याचा मी एक डॉक्टर पेशंट याच नात्याने विचार करेन, बाकी काही नाही. तशी मला थोडी माहिती आहे, कौस्तुभने पण सांगितलं तर उत्तमच. राधिकाने स्वतःला सावरले. 2 वेळा केस आणि कपाळावर हात फिरवून तिने शरदकडे पाहिले आणि म्हणाली, डॉक्टर मला काही समजतच नाही. असं का होतं? मला कधीही संवेदना होत नाही. उत्तेजना तर दूरच. त्यामुळे हा फार चिडचिड करतो. आता तर आमचं भांडणही झालं काल. मला एक मुलगा आहे, पण आमच्या भांडणामुळे त्याच्यावर परिणाम होऊ नये इतकंच मला वाटतंय. तुमच्याकडे यावर काही उपचार असल्यास सांगा. डॉक्टरांनी तिच्याकडे पाहिले. राधिका अजूनही ओपन अप होऊन बोलत नव्हती. त्याने थोडे उघड बोलण्याचे ठरवले. डॉक्टर म्हणाले, कौस्तुभ आणि राधिका, माझं बोलणं दोघेही नीट ऐका. वैवाहिक समस्याचं मूळ असलेली लैंगिक समस्या एकसारखी वाटत असली तरी प्रत्येक केसेसमधील निदान वेगवेगळे आहेत. काही केसेसमध्ये स्त्रीला संबंधाची इच्छाच होत नाहीत. स्त्रियांना लैंगिक बाबतीत रुची नसते. त्यामुळे विवाहानंतर लग्न टिकवण्यासाठी रोजचाच एक उपक्रम या नजरेने त्या शारीरिक संबंधाकडे बघतात. लग्नानंतर नवऱ्याचं सुख व अपत्यप्राप्ती हे 2च उद्दिष्टे शारीरिक संबंधाच्या बाबतीत त्यांच्या मनात असतात. आपलं शरीर या 2 कार्यासाठी उपयोगात आणणं हाच त्यांच्या शारीरिक संबंधाच्या बाबतीत प्रमुख हेतू असतो. याउलट कामतृप्तीचा अभाव या समस्येमध्ये स्त्रीला लैंगिक इच्छा असते, शारीरिक संबंधात रुचीही असते, पण या संबंधामुळे मिळणारे समाधान किंवा तृप्ती त्यात नसते. कामतृप्ती होत नसल्याने बऱ्याच स्त्रियांची लैंगिक संबंधातील रुची कमी होते. या दोन्ही समस्येचे मूळ मानसिकतेत आहे. अजूनही आपल्या समाजात स्त्रियांना लहानपणापासूनच फार जपलं जातं. या अतिकाळजीमुळे लैंगिक संबंध हे फार वाईट असतात असाच समज तयार होतो. त्यामुळे संबंधाबद्दल रुची नष्ट होते. लग्नानंतर अनिवार्य म्हणून या स्त्रिया शारीरिक संबंधात भाग घेतात. यालाच फ्रिजिडिटी म्हणतात. या समस्येप्रमाणेच काही स्त्रियांना लहानपणापासून स्वतःला या सर्व गोष्टींपासून अलिप्त ठेवण्याच्या मानसिकतेमुळे कामतृप्तीचा अभाव निर्माण होतो. बऱ्याच वेळा पतीला शुक्रपत्नांचा त्रास असल्यास पत्नीला कामतृप्तीचा अभाव असू शकतो. त्यामुळे अनऑर्गॅझमिक निदान करण्यापूर्वी मला दोघांशी चर्चा करणं आवश्यक असतं. या समस्याप्रमाणेच लैंगिक इच्छेची कमी असणं ही पण एक समस्या स्त्रियांमध्ये आढळते. ही पण समस्या मानसिक स्वरूपाचीच आहे. तर मला असं फक्त राधिका तुझ्या एका वाक्यावरून काही कळणार. शरदने कौस्तुभकडे पाहिले. कळतंय का? हे बघ राधिका, हेच कारण असेल. ही नाही, मी फक्त माहिती सांगितली. मी आता काही प्रश्न विचारेन, त्याचे नीट उत्तर द्या. राधिकाने मान डोलावली. शरदने विचारले, तुमचं वय किती? लग्नाला किती वर्ष झालीत? शेवटची पाळी कधी आली होती? ऑफिस कुठे आहे? घरात कोण कोण असतं? त्रास कसला होतो का? पोटात दुखणं, चक्कर येणे, थकवा? राधिका घाम पुसत म्हणाले, माझं वय 45 वर्ष. लग्नाला 21 वर्ष झाली. घरात आम्ही 3घेच असतो, मी, कौस्तुभ आणि मुलगा. शेवटची पाळी राधिका प्रश्नार्थक नजरेने कौस्तुभकडे पाहत म्हणाली, बहुतेक 6 महिन्यापूर्वी. कौस्तुभने पण आश्चर्याने बघू लागला. शरदच्या कपाळावर आट्या पडल्या होत्या. त्याने राधिकाकडे बघितले आणि म्हणाला, नक्की 6 महिने? आणि कौस्तुभला तुला या बाबतीत काहीच माहीत नाही. यालाच मोनोपोज म्हणतात. रुजोनिवृत्ती. अरे सुशिक्षित, तुम्ही याकडे दुर्लक्ष कसं केलं? शरदचा प्रश्न योग्य होता. कौस्तुभलाही मोनोपोज म्हणजे काय ते माहीत होतं, पण आपल्या बायकोची ती स्टेज यावी आणि आपल्याला माहीत नसावे याचे वाईट वाटत होते त्याला. राधिका आणि कौस्तुभ एकमेकांकडे बघत होते. राधिका म्हणाले, हो, बहुतेक मोनोपोज असेल. या रोजच्या धावपळीत पाळी आली की नाही ही शंका माझ्या मनात आलीच नाही. काही वर्षापूर्वी आम्ही फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केलं होतं. मग त्यानंतर पाळी चुकेल आणि प्रेग्नेन्सी याचं मी टेन्शन घेणं सोडून दिलं होतं. कौस्तुभ ही मध्ये म्हणाला, आणि मी पण. शरद म्हणाला, अरे ते सगळं ठीक आहे असलं तरी आपण वयाच्या त्या उंबरठ्यावर आहोत आणि आपली पाळी येत नाही आहे हे महत्त्वाचं असू नये. मग आता मला सांगाल का अजून तुम्हाला काय काय त्रास होतो आहे? राधिका थोडी अडखळतच म्हणाली, लघवीमध्ये जळजळ होते, सारखी लघवी होते. सेक्सच्या वेळी त्रास होतो, हातपाय, सांधे, कंबर दुखतात, चक्कर येते. सगळ्यांचाच कंटाळा येतो. कौस्तुभ तर कान देऊन फक्त ऐकत होता. हिला असं पण काही होत असेल याची कल्पनाही नव्हती त्याला.
शरद म्हणाला, येस, यालाच मोनोपॉज किंवा रुजू म्हणतात. नॉर्मल आहे ते. मोनोपॉज ही स्त्रियांच्या आयुष्यातील एक अतिशय महत्त्वाची पर्व आहे. या काळात वय वाढतं असण्याची जाणीव, मोठी झालेली व त्यामुळे आईकडे दुर्लक्ष करणारी किंवा बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेली मुले, वाढलेल्या वयात गर्क असणारा नवरा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोनोपॉज व यामुळे होणारा शरीरातील हॉर्मोन्सचा बदल, या सगळ्या गोष्टींचा परिणाम स्त्रीवर होत असतो. घाबरून जाण्याचे कारण नाही, पण स्वतःकडे लक्ष पण द्यायला हवं की नको. या वयातील स्त्रिया घरात इतक्या बिझी असतात की स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच नसतो त्यांच्याकडे. मग चिडचिडपणा, निस्तेजपणा, थकवा आणि वैवाहिक सुखावर होणारा परिणाम ओघाने आलाच. राधिका आणि कौस्तुभला शरदची म्हणणं पटलं. या सगळ्यात खरंच राधिका स्वतःला विसरून गेली होती. राधिका म्हणाली, मग आत्ता? डॉक्टर शरद म्हणाला, काही नाही, काळजी घ्यायची फक्त. पालेभाज्यांचे सेवन जास्तीत जास्त करा. भाज्या उकडून खाणेसुद्धा फायद्याचे. खारट, गोड किंवा आंबट पदार्थांचे सेवन शक्य तितके कमी करा. फायबरयुक्त पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करा. व्यसनापासून दूर राहा. कॅल्शियमयुक्त पदार्थ खा आणि गरज लागली तर मला फोन करा. कोणतेही औषध मला न विचारता घेऊ नका. इतकंच. राधिकाला आता हे सगळं ऐकून थोडं हायसे वाटले. इतक्या दिवसांपासूनचे मनावरचे दडपण कमी झाले होते आणि दोघांच्या शंकांचेही निरासन झाले होते. राधिकाने तरी पण न राहून पुन्हा एकदा शरदला विचारले, म्हणजे मला काही झालेलं नाही, मी नॉर्मल आहे तर? शरद हसतच म्हणाला, हो नक्कीच, आणि पुन्हा काही त्रास झाला तर कधीही क्लिनिकमध्ये ये, मग बघू आपण. कौस्तुभच्या पण चेहऱ्यावरचे हास्य परत आले होते. कौस्तुभ म्हणाला, थँक्यू मित्रा, आता थोडे रिलॅक्स वाटत आहे. शरद म्हणाला, नो नीड्स, इट्स माय प्लेजर. पण तू तिला समजून घे. तिची सोबत तुला या फेजमधून बाहेर निघायला मदत करेल. बाकी या बायकांना तर खूप व्याप असतात रे, म्हणून आपण तरी समजून घेतले पाहिजे ना. रोज ऑफिसमधून घरी जाऊन सोफ्यावर बसण्यापेक्षा एक फेरफटका आपणही किचनमध्ये टाकावा की. कौस्तुभला शरदचे म्हणणे पटले होते. येस बॉस, पुन्हा भेटू. शरद आणि कौस्तुभने शेक हँड केले आणि राधिकानेही आभार मानले आणि दोघेही पॉझिटिव्हिटी घेऊन क्लिनिकच्या बाहेर पडले.